नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत मोमोज. एक कॉर्न घेतलेलं होतं, एक गाजर घेतलेलं होतं. गाजरला आणि कॉर्नला बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने कोबीला चॉप करून घेतलेलं आहे. चॉपर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गाजर टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि ते गाजर आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी गाजरला चॉप करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व भाज्या मी चॉप करून घेणार आहे. सर्व भाज्या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने भाज्या चॉप केल्या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने पत्ताकोबीला पण आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झालेलं आहे, एक डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी कॉर्नला पण असंच बारीक करून घेतलेलं आहे, चॉप करून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. गॅसवरती कढाई ठेवलेली आहे, बटर टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार. ते थोडं वितळू द्यायचं आहे आणि मग या सर्व भाज्या चॉप केलेल्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि परतून घ्यायचं आहे. याच्यामधलं जे पाणी आहे ते निघून जाईल, ड्राय होऊन जाईल, म्हणून अशा पद्धतीने भाज्या ड्राय करून घ्यायच्या आहेत. ड्राय केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे. याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे, पेरी पेरी मसाला टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे, पेरी मसाला टाकून घेतलेला आहे, पेरी पेरी मसाला गरजेनुसार. अशाच पद्धतीने मी शेजवान चटणी पण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये गरजेनुसार. सोया सॉस टाकून घेतलेला आहे गरजेनुसार आणि इथं टमाटे सॉस पण टाकून घेतलेला आहे गरजेनुसार. आणि याला आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परतून घ्यायचं आहे परत 2 ते 3 मिनटं. हे ड्राय झाल्यानंतर हे आपल्याला 10 ते 5 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. मग आपल्याला मोमोज बनवायचे. अशा पद्धतीने थंड होऊ द्यायचं आहे सारण. इथं सारण तयार झालेलं आहे. इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकून हे पीठ आपल्याला तिमून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिमून घेतलेलं आहे. आता या पिठाला आपल्याला 10 ते 5 मिनटं राहू द्यायचं आहे. गरजेनुसार चीज घेतलेलं आहे. आता या गोळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स केल्यानंतर याचे छोटेसे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला गोळे करून छोटे छोटे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. अशी पारी मी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या पारीमध्ये जे सारण तयार केलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची, जास्त जाडही नाही बारीकही नाही. आता हे सारण टाकून घ्यायचं आहे पारीमध्ये. अशा पद्धतीने मी सारण पारीमध्ये टाकून घेतलेलं आहे. चीज टाकून घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने मोमोज बनवून घ्यायचे आहेत. छानपैकी बनलेला आहे मोमोज. वाव, छान. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी सरस फिश चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. चला तर मग पुढचे मोमोज बनवून घेऊ अशाच पद्धतीने. अशाच पद्धतीने सर्व मोमोज मी बनवून घेतलेले आहे. मुलांना रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणून मुलांना काहीतरी नवीन पाहिजे हवं असतं, म्हणून अशा पद्धतीने मी मोमोज बनवून घेतलेले आहेत. खूप छान मोमोज बनलेले आहेत मस्तपैकी. आता या मोमोजला मी अशा पद्धतीने सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहेत. कढाईमध्ये मी पाणी गरम ठेवलेलं आहे आणि या मोमोजला आपण आता वाफवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी मोमोज तयार करून घेतलेले आहेत सर्व छानपैकी.
तुम्हाला मोमोज यावे यासाठी मी खूप सोप्या पद्धतीने मोमोज बनवून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने मोमोज बनवून बघा, तुम्हाला नक्की जमेल. चला तर मग आता या मोमोजला आपण वाफवून घेणार आहोत. सर्व मोमोज ह्या गाळणीमध्ये आपण ठेवून घेणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे, गाळणी ठेवून घेतलेली, गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला आता मोमोज अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि वाफवून घ्यायचे आहेत. मोमोज ठेवून झालेले आहेत. वरून आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मोमोज वाफवून घेतलेले आहेत. एक एक करून एका प्लेटमध्ये हे मोमोज काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने खूप छान मोमोज झालेले आहेत. मस्त मोमोजसाठी चटणी बनवलेली आहे, शेजवान सॉस. तेव्हा शेजवान चटणीबरोबर तुम्ही मोमोज खा, खूप छान लागतात. अशा पद्धतीने बघा, खूप छान मोमोज आलेले आहेत.